योद्धा न्यूज। माजी सभापती तथा जिल्हा परिषद गटनेते विजयसिंह शिंदे पाटील यांनी प्रवाशांच्या व एसटी बसच्या विविध समस्या मांडून त्या तातडीने सोडवण्याची मागणी केली। नुकतंच या ठिकाणी राजगुरुनगर बस सागरामध्ये 3,90,00,000 रुपयाचा जो कॉन्क्रिटीकरणाचं जे भूमिपूजन होतं ते पार पडलं। त्याचबरोबर एक तब्बल 5 गाड्या नव्यानं या दालनामध्ये दाखल झालेल्या आहेत, म्हणजे एसटी महामंडळाच्या या आगारामध्ये। खरं तर त्याचा देखील लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला। आपण पाहतोय की या बसमध्ये सुसज्ज अशी बस आहे, इथे सर्व छानसे सीटर किंवा बसण्यासाठी व्यवस्था आहे। आणि या गाडीमध्ये वैशिष्ट्य आजचं असं आहे की जे जिल्हा परिषदेचे गटनेते आहेत, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे बरोबरच बाजार समितीचे जे सभापती राहिलेले आहेत ते विजूभाऊ शिंदे या ठिकाणी बसमध्ये आहेत। त्यांच्याकडे जाऊया, चर्चा करूया। आणि खरं तर या ठिकाणी निश्चित ते तालुक्यामध्ये अतिशय बारकाईनं प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेतात। आज या ठिकाणी ते उपस्थित आहेत, त्यांच्याकडे चर्चा करूया आपण। मला सांगा विजूभाऊ, आपण या बसमध्ये आज बसलेला आहात। खरं तर एसटी आगारामध्ये किंवा ह्या ज्या नवीन दालनामध्ये किंवा नवीन बसेस या ठिकाणी दाखल होत आहेत, बऱ्याचशा समस्या आपल्या तालुक्यामध्ये आहेत। एकूणच तुम्ही या समाजाच्या नेहमीच अडीअडचणीला सहभाग घेऊन किंवा धावून जाता। आज बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत की या ठिकाणी एसटी कमी पडतायत, काय सांगाल? तुम्हाला काय अनुभव आहे किंवा काय तुमच्याकडे लोकांच्या तक्रारी येतात? खऱ्या अर्थाने मी आता इथे सगळं बघायला आलो त्यावेळी काही मुली मला भेटल्या, काही महिला मला भेटल्या, काही कॉलेजचे विद्यार्थी मला भेटले, काही रोज जाणारे प्रवासी भेटले, तेव्हा वेळेचे आमचे अडवळे त्या ठिकाणी होते। आणि बऱ्याचदा मग एसटी वेळेवरती येत नाही, मग सगळं पुढचं नियोजन त्या ठिकाणी कोलमडतं। विशेषतः एक गंभीर समस्या माझ्या डोळ्यासमोर आली आणि ती मुलींनी सांगितली। म्हटलं आम्हाला संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर 5:30, 6, 6:15ची एसटी असते आणि अचानक आल्यावरती कधी कधी कळतं की एसटी रद्द झालेली आहे। आणि मग 6 वाजता, 6:30 वाजता ही मुली कुठल्या एसटीने पकडून जाणार, कुठल्या गावाला जाणार, कुणाच्या सान्निध्याने जाणार, कुणाच्या मदतीने जाणार, हा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी होतो। त्यामुळे मी आता एसटी प्रशासनाला देखील विनंती करणार आहे की तुम्ही ज्या गाड्या रद्द होणार आहे किमान 3 तास आधी सांगा। आणि विशेषतः संध्याकाळचं लॉट आमच्या मुलींना सकाळी किंवा दुपारी कळतं की बाबा गाडी येणार नाही, त्या गाड्या रद्द होणार आहेत का, की एका बाजूला समाजामध्ये वेगवेगळ्या घटना, अत्याचाराच्या घटना घडतायत आणि किंवा असह्य किंवा अशी काही परिस्थिती निर्माण होते आणि मग त्या बिचाऱ्याला माय माऊलीला कुणाच्या बरोबर तरी जावं लागतं, कोणातरी बोलावं लागतं, सगळी धावपळ त्या ठिकाणी होते। पण एकंदर एक गोष्ट आज आनंदाची चांगली आहे की आज 5 ह्या गाड्या आणि फार चांगल्या आहे, याची क्वालिटी जर बघितली तर अतिशय उत्तम क्वालिटीच्या गाड्या महाराष्ट्र सरकारनं, महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी दिल्यात। मी महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो की 5 अतिशय, आता हे सगळे प्रवासी आहेत आणि तर माझ्या शेजारी आमचे बांगर साहेब आहेत, बडगे साहेब आहेत, मांजरे साहेब आहेत, ससाने साहेब आहेत, चेअरमन आहेत, ही सगळी मंडळी आहे। बघा, जे चांगलं आहे त्याचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे। आणि 5 गाड्या आज या खेड तालुक्यामध्ये, आणि ते पण लोकलला सगळ्या चालणार, हे काही लॉंग रूटच्या गाड्या नाहीत आणि लोकलला अतिशय चांगली क्वालिटी। तुम्ही बघा, हे शीट बीट कुशन बिशन किंवा 5-10 वर्ष चांगले, याचा उपयोग आपल्याला प्रवाशांसाठी चांगला होईल। त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो। आणि सेवा सुविधांच्या बाबतीमध्ये परत एकदा आम्ही सगळा आढावा त्या ठिकाणी घेणार आहे आणि मॅडमशी किंवा प्रभाग अधिकारी जे आपले जे आहेत आगार व्यवस्थापक, त्यांच्याशी चर्चा करून ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, शेवटी लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि ते प्रश्न सोडत असताना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते जिल्हा परिषदेचा गटनेता म्हणून, या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या बाजार समिती सभापती म्हणून मी नक्कीच त्या ठिकाणी करील, या ठिकाणी आश्वासित करतो। खरं तर या ठिकाणी या 5 बसेस आल्यात। यापूर्वीच्या कालखंडामध्ये देखील आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी रामचंद्र काळे पाटील यांच्या प्रयत्नातनं 10 बसेस आल्या आणि त्यांनी आता भाषणामध्ये सांगितलं अजूनही 5 बसेस या ठिकाणी दिल्या जात आहेत। आपला तालुका मोठा आहे, तालुक्यामध्ये समस्या फार मोठी आहे, रस्त्याची अडचण आहे। ह्या बसेस कदाचित त्या देखील कमी पडतील। निश्चित आपल्याला बारकाईने उद्याच्या काळात याकडे, समस्याकडे पाहावं लागेल। 100% गोष्ट खरी आहे की आपले आमदार साहेब सातत्यानं सरकारच्या पाठीशी लागून काही ना काही मागच्या 10 आणल्या, 5 आणल्या, अजून 5 आणायच्यात। हे शेवटी लोकांसाठी जे जे काही करता येईल, शेवटी लोकशाहीमध्ये किती किती काय, जो विरोधी पक्षाचा आमदार असेल त्याच्या कामकाजावर परिणाम होत असतो, परंतु आपल्या आमदारांनी अतिशय कुशल पद्धतीने शासन प्रशासनाशी संवाद ठेवून ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते करण्याचं काम ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करतायत। आणि उद्याच्या काळामध्ये आज कॉन्क्रिटीकरण आहे, हे बस आहे, आणि आज आमच्या दृष्टीने दुसरा महत्वाचा प्रश्न काय आहे की लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवावे लागतील। लोकांची वेळ आणि अडचण, आज बघा काळ बदलला आहे, परिस्थिती बदलते आहे आणि या बदललेल्या परिस्थितीमध्ये लोकांची देखील अवहेलना व्हायला नको, लोकांची वेळेची अवहेलना व्हायला नको, त्या दृष्टीने अशी महामंडळाला आम्ही सूचना करणार आहे। खरं तर आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवलं असेल, कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर
सर्व नगर परिषदेचे अध्यक्ष होते, म्हणजे नगराध्यक्ष आळंदी असेल, चाकण असेल, किंबहुना खेड परिसर असेल, सभापती असतील, मार्केट कमिटी असेल, सगळे बरोबरीनं ते काम करतायत. कुठलाही पक्ष किंवा कुठले आपण म्हणू गट तट न पाहता सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहेत. हे सगळं काम एकूणच समाजाच्या हिताचं तुम्हाला वाटतंय? नाही, गोष्ट खरी आहे. आणि जिथे विकासात्मक काम आहे, जिथे पक्षापेक्षा लोकांचं हित आहे, तिथं सर्वपक्षीय म्हणून तुम्ही एकत्र यायला काहीच अडचण नाही. आजचं व्यासपीठ आहे सर्वपक्षीय आघाडीचं उत्तम नेत्रदीपक तुम्हाला हे आहे की बघायला की सगळे तिन्ही नगराध्यक्ष आले, आमदार आले, सगळे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. परंतु शेवटी या तालुक्याच्या हिताचं काम असेल तर आम्ही सगळे आमच्या दृष्टीनं, आमची जनता महत्वाची, आमच्या दृष्टीने आमचे लोक महत्वाचे आहे, आमच्या दृष्टीने आमच्या लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत. सत्ता सरकार कोणाचं आहे याच्यापेक्षा लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि ते सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही साधं कर्तव्यदक्ष राहणारच आहे. मग आमदार असू द्या, आमचे खासदार असू द्या, सगळी मंडळी, आमच्या सगळ्या पक्षाची मंडळी असू द्या. खरं तर आपण ऐकलंय, एक कार्यकर्ता म्हटलं की सर्वांना बरोबर घेऊन जायचं असतं, कामं करायची असतात आणि निश्चित पक्ष कुठला असो, गट कुठला असो, समाज महत्वाचा घटक मानून या ठिकाणी पुढच्या काळात काम करावं लागेल ही भावना सन्माननीय माजी सभापती आणि गटनेते, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विजूभाऊ शिंदे यांनी व्यक्त केलेले आहे. निश्चित पुढच्या काळात समाजाच्या कामासाठी ते सदैव तत्पर राहतील. धन्यवाद. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.